मित्रांनो, तुम्ही तुमच्या चॅनलवरती रेग्युलर शॉर्ट व्हिडिओ तर अपलोड करता, पण तुमचे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत नाही त्याच्यावरती जास्त व्ह्यूज येत आणि नाही त्याच्यावरती तुम्हाला खूप सारे सबस्क्रायबर मिळतात। याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये जात नाही। तुमचा जर व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये गेला तर तो व्हायरल व्हायचे 100% चान्सेस असतात। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, हे माझे काही शॉर्ट्स व्हिडिओ आहेत जे खूप व्हायरल झालेले आहेत, त्याच्यापासून मला खूप सारे सबस्क्रायबर मिळालेले आहेत। ही जवळजवळ 1-1.5 महिना झालेला आहे आता शॉर्ट व्हिडिओ टाकत नाहीये, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकताय की माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला रेग्युलर व्ह्यूज आणि सबस्क्रायबर मिळत आहेत। तर ते कशामुळे मिळत आहेत? माझा प्रत्येक व्हिडिओ हा शॉर्ट फीडमध्ये जातोय। तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकताय की मला शॉर्ट फीडमधून खूप सारे व्ह्यूज मिळत आहेत, त्यामुळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। तर मित्रांनो, ते शॉर्ट फीडमध्ये व्हिडिओ का जात नाहीये याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुमचे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करता। तर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायची योग्य पद्धत कुठली हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, मी संतोष। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुमचा शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये कसा पाठवायचा आणि शॉर्ट व्हिडिओ व्हायरल कसा करायचा। तुमचा शॉर्ट व्हिडिओ फीडमध्ये जात नाही याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही जो कुठला व्हिडिओ एडिट करता तो चुकीच्या पद्धतीने करता। शॉर्ट व्हिडिओ एडिट करताना फ्रेम साईज जर चुकीची घेतली तर आपला शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये जात नाही। यासाठी तुम्ही ज्या कुठल्या ॲपमधून व्हिडिओ एडिट करतात त्यावेळेस त्यामध्ये फ्रेम साईज ही 9.16 हीच अधिकृत आहे आणि तीच तुम्ही घ्यायची। जर याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर कुठली चुकीची फ्रेम साईज घेतली तर तुमचा व्हिडिओ किती जरी चांगला व्हिडिओ असला तरी तो शॉर्ट फीडमध्ये जात नाही। मी माझा व्हिडिओ VN ॲपमध्ये एडिट करतो आणि फ्रेम साईज ही 9.16 घेतो, त्यामुळे माझे व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये घेत जातात। ज्यावेळेस तुम्ही तुमचा व्हिडिओ एडिट करता त्यावेळेस कुठल्या ॲपमधून व्हिडिओ एडिट करताय त्यामध्ये फ्रेम साईज ही 9.16 घेऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा। दुसरी चूक काय होती मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस तुमचा शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबमध्ये अपलोड करायला जाता त्यावेळेस बऱ्याचशा नवीन यूट्यूब क्रिएटरला शॉर्टमध्ये की व्हिडिओमध्ये व्हिडिओ अपलोड करायचा हेच माहीत नसतं। तुम्ही जर तुमचा शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केला तर तो शॉर्ट फीडमध्ये जातच नाही। त्यासाठी तुम्ही तुमचा व्हिडिओ हा शॉर्टमध्येच अपलोड करायचा आहे। त्यासाठी मी तुम्हाला माझा एक शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये कसा अपलोड करायचा हे दाखवणार आहे। ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबमध्ये शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला जातात त्यावेळेस ते शॉर्टला क्लिक करून तुम्ही तुमच्या गॅलरीमधून एक व्हिडिओ जो तुम्हाला अपलोड करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे। मी आत्ता तुम्हाला हा सिलेक्ट करून दाखवतोय। व्हिडिओमध्ये गाणं जरी गाण्याची गरज नसेल पण आपण काही कॉमेडी केली आहे किंवा काही बोललोय तरी त्यामध्ये आपल्याला एक सॉन्ग ॲड करायचं आहे। भले आपण ते नंतर म्यूट करून ठेवूया। यामध्ये जी सॉन्ग येतात ही सध्या ट्रेंडमध्ये आहेत। यापैकी तुम्ही कुठलं एखादं सॉन्ग घेतलं तर यामुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल व्हायची जास्त शक्यता आहे। यामध्ये समजा मी हे गाणं सिलेक्ट केलेलं आहे, पुढे हे डन करायचं आहे आपल्याला। प्लसचं टिक मार्क दिसतंय त्याला सिलेक्ट करून पुढे तुम्ही नेक्स्ट करायचं आहे। यानंतर तुम्ही तिथे व्हिडिओला काही टायटल द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक पेन्सिलचा आयकॉन दिसतंय, त्या पेन्सिलच्या आयकॉनला क्लिक करून व्हिडिओला योग्य थंबलाईन वाटते ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। आता आपण हे थंबलाईन सिलेक्ट केलेलं आहे, पुढे आपण त्याला डन करायचं आहे। डन केल्यानंतर आता तुम्हाला इथे फक्त टायटल द्यायचं आहे। यानंतर व्हिडिओला काहीच करायचं नाही। त्याच्यानंतर खाली विजिबिलिटी दिसते तर ती अनलिस्टेड करायची आहे किंवा प्रायव्हेट सुद्धा करू शकता। अनलिस्टेड किंवा प्रायव्हेट करून व्हिडिओ अपलोड करायचा आहे। तर हा शॉर्ट व्हिडिओ अपलोड व्हायला काही सेकंदाचा वेळ लागणार आहे। यानंतर तुम्ही YT स्टुडिओमध्ये यायचं आहे तुमच्या। तर YT स्टुडिओमध्ये आल्यानंतर तुमचा आत्ता जो काही रिसेंटली जो कुठला व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर त्यामध्ये आपल्याला टायटल द्यायचं आहे। तुम्ही जे सुरुवातीला टायटल दिले त्यामध्ये जर तुमचा शॉर्ट व्हिडिओ आहे, शॉर्ट व्हिडिओसाठी #शॉर्ट्स हॅशटॅग यूट्यूब शॉर्ट्स #शॉर्ट फीड हे 3 हॅशटॅग आवश्यक द्यायचेच आहेत। मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला टायटल टाकल्यानंतर खाली काही आपल्याला ऑप्शन्स दिसतात। दुसरा ऑप्शन आहे ऑडियन्स। तर यामध्ये जरी आपण लहान मुलांसाठी कुठला व्हिडिओ बनवला आहे तरी सुद्धा आपण तिथे नो इट्स नॉट मेड फॉर किड्सच सिलेक्ट करायचं आहे। इट्स नॉट मेड फॉर किड्स सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला येत आहे लोकेशन। हे यूट्यूब क्रिएटर लोकेशनच टाकत नाही, आपल्या व्हिडिओला लोकेशनच टाकत नाही, तर यूट्यूबला कळत नाही की हे कुठे पाठवायचं आहे। तर लोकेशनमध्ये इंडियाच सिलेक्ट करा तुम्ही। यानंतर खाली रिलेटेड व्हिडिओ हे ऑप्शन तुम्हाला दिसते। ह्या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमचा मोठा व्हिडिओ सुद्धा प्रमोट करू शकता, व्हिडिओ सुद्धा टॅग करू शकता। यामध्ये तुम्ही तुमचा एखादा मोठा व्हिडिओ सिलेक्ट केला, त्यानंतर येते ॲड टू प्लेलिस्ट।
तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओची एक प्लेलिस्ट बनवून ठेवायची आहे. यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यानंतर खाली येतं आहे पेड प्रमोशन आणि ब्रँड्स. तर याला नो करायचं आहे. पेड प्रमोशन आणि ब्रँड्सला नो करायचं आहे. यानंतर कॉलॅबरेशन, कमेंट्स, लाईक्स अँड रिमिक्सिंग हा कॉलम येतोय. तर यामध्ये तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओचं कोणाबरोबर कोलॅबरेशन करायचं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या चॅनलचं नाव ॲड करू शकता. खाली कमेंट्स ह्या ऑनच ठेवायच्यात. मित्रांनो, तुमच्या व्हिडिओवरती एंगेजमेंट, यूट्यूबला जर एंगेजमेंट दिसली तर यूट्यूब तुमचा व्हिडिओ प्रमोट करतं. आणि खाली शो लाईक्स, जर तुम्हाला लाईक्स ऑफ करायच्या तर ऑफ करू शकता, ऑन ठेवायच्या झाल्या तर ऑनही ठेवू शकता. यानंतर खाली येत आहे अल्टरनेट कंटेंट, कॅटेगरी, टॅग्स अँड कॉलम. आपण ओपन केल्यानंतर अल्टरनेट कंटेंट यामध्ये जर तुम्ही कुठला AIचा वापर करून जर व्हिडिओ बनवलाय तर येस करायचंय. जर तुम्ही AIचा कुठल्याही प्रकारचा यामध्ये वापर केला नाहीये, तुमच्या व्हिडिओमध्ये जर कुठला AIचा वापर केलेला नाहीये तर तिथे नो करायचंय. यानंतर खाली टॅग्स आहेत. तर टॅग्समध्ये तुम्हाला मित्रांनो तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड टॅग्स हे टाकायचे. आणि या टॅग्समध्ये शॉर्ट्स, यूट्यूब शॉर्ट्स फीड हे टॅग तुम्ही आवश्यक टाकायचे. आता राहिलेलं आहे डिस्क्रिप्शन. तर मित्रांनो, बरेचदा काय होतं की तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये टॅग, डिस्क्रिप्शन किंवा टायटल हे टाकत नाही. पण असं करू नका. काहीतरी तुम्ही त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड काहीतरी डिस्क्रिप्शन टाकत जा. त्यानंतर लास्ट विजिबिलिटी. यामध्ये विजिबिलिटीमध्ये काय करायचं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्यावेळेस तुम्ही हा अनलिस्टेड करून यामध्ये शेड्यूल लावायचे. सपोज तुम्हाला उद्या सकाळी 8 वाजता व्हिडिओ अपलोड करायचा आहे तर त्यामध्ये तुम्ही उद्याच्या दिवसाचं शेड्यूल करून होऊ शकता. मित्रांनो, शक्यतो आधीच तुम्ही तुमच्या व्हिडिओचा 1 तास आधी शेड्यूल करून व्हिडिओ अपलोड करत जा. यामुळे काय होतं की हा 1 तासामध्ये यूट्यूब आपल्या व्हिडिओचा पूर्णपणे ऑडियन्स पाहून त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ सजेस्ट करतं. त्यामुळे आपला व्हिडिओ व्हायरल व्हायचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे आपला व्हिडिओ नक्कीच शॉर्ट फीडमध्ये जायला मदत होते. आणि यानंतर आपण आपला व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला जी काही पद्धत सांगितली आहे याप्रमाणे तुम्ही जर रेग्युलर तुमच्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले तर तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ 8 ते 10 दिवसामध्ये व्हायरल होतील. याचा रिझल्ट तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये नक्कीच मिळून येईल. या पद्धतीने तुम्ही तुमच्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा. तुमचे शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा नक्कीच व्हायरल होणार आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.